गोष्ट आहे की सर्वात आधी ह्या ग्रामपंचायतनी हे विषय एक सर्व ग्रामपंचायत समोर एक विषय म्हणजे एक प्रश्नचिन्ह म्हणून समोर केलेला आहे. काय सांगाल? प्रश्नचिन्ह नाही, एक आदर्श निर्माण केलेला आहे फेटरी ग्रामपंचायत येरला ग्रामपंचायतनी की कशा प्रकारे एक ग्रामपंचायतची जर जिज्ञासा असली तर कुठलीही वस्तू अशक्य नाही आहे. आज जिल्ह्याचा पहिला असा टर्फ ग्राउंड आणि त्यापैकी येरला ग्रामपंचायतची इन्कम अगर बघितली तर हे काम खूप मोठं त्यांनी केलेलं आहे. त्याकरता सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या सर्व टीमला कुंदाताई राऊत यांच्या मार्गदर्शनामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे त्याकरता खूप खूप कौतुक आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन. ज्याप्रमाणे ह्या ग्राउंडसाठी मागील दिवशी आपण बघितलं असेल कशाप्रकारे ह्या ग्राउंडबद्दल ॲट्रॉसिटीपर्यंत केसेस लावले. सरपंच आमचे आहे इथं बाजूला, सरपंचावर लागले, भरपूर गावकऱ्या मंडळींना खूप त्रास झालेला आहे. पण त्याही नंतर ग्रामपंचायत सरपंच थांबले नाही आणि ग्रामपंचायत टीमनी हे काम करून दाखवलं आहे. जेणेकरून आज काळाची गरज आहे की युवकांना मुलांना खेळण्याकरिता ग्राउंडची खूप आवश्यकता असते. आपण भरपूर विकास कामे करत असतो, परंतु जे मुख्य काम आहे कारण की शारीरिकदृष्ट्या मैदानी खेळ खेळण्याकरता आपल्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे खूप काही मुलं फक्त मोबाईलमध्ये व्यस्त असतात. पण आज येरला ग्रामपंचायत सरपंचांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि ग्राउंड तयार करून दिला. त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. भाऊ, चांगल्या खेळाडून खेळण्यासाठी आणि त्यांना स्कॉलरशिप मिळावी यासाठी आपण केंद्राकडे काही प्राधान्य येरला ग्रामपंचायत इथल्या मुलांसाठी केंद्राकडे ऑलरेडी आमच्या क्रीडा विभाग आहे, त्या माध्यमातून त्यांना स्टायफंडच्या माध्यमातून आम्ही निधी देत असतो. जे जे उत्कृष्ट खेळाडू इथं तयार होतील त्यांना जे जे मदत लागेल केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून ते सर्व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे, माझी आहे. नक्कीच पूर्ण करू. सर एक मोटा मैं दासवानी एसएसडी के नाम से हमने ये लेआउट पूरा जो हमने बनाया है और काफ़ी अच्छा सुंदर बना है. इसके बाजू में हमारा 100 एकड़ में सच्चो सतराम तीर्थ धाम बन रहा है, जहाँ पे येरला का नाम सिर्फ नागपुर में नहीं पर वर्ल्ड के अंदर में येरला का नाम बहुत ही एक अच्छे नाम से दिया जाएगा, जहाँ पे सर्वधर्म संभावना हर प्रकार के जितने भी है उनके सबके तस्वीरें रखी जाएंगी. सभी गुरु को पुजारी जितने भी देवी देवता हैं उनके त्यौहार मनाए जाएंगे. ये ग्राम पंचायत के लोगों को साथ में लेकर, आपको साथ में लेकर, आपका मेरे को आड़े साहब ने बहुत बहुत यही बोला है. ग्रामपंचायतद्वारे एवढा मोठा ग्राउंड 10,000 स्क्वेअर फीटचा बनवला आहे आणि विदर्भात हा पहिला ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी. काय सांगा? मी तर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन करेन की विदर्भामध्ये टर्फ ग्राउंड 10,000 स्क्वेअर फीटचं आहे नाही आणि त्यांनी ते ग्रामीण भागामध्ये करून दाखवलं. तर मी सर्वात प्रथम त्यांचे सर्वांचे अभिनंदन करते. पण हे ग्राउंड करत असताना त्यांना इतका त्रास दिला, जे सत्तेमध्ये असणारे, महाराष्ट्रामध्ये असणारे सत्तेमध्ये त्यांची जे कार्यकर्ते या गावामध्ये राहणारे आहे त्यांनी इतका त्रास दिला की सरपंच साहेबावर या ग्राउंड साठी खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता. पण आमचे लोक ताकदीने या ग्राउंड साठी परिश्रम करत राहिले आणि आज त्या भव्य ग्राउंडचं उद्घाटन माननीय माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब आणि रामटेक लोकसभेचे खासदार श्यामकुमारजी बर्वे साहेबांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. भविष्यात ह्या ग्राउंड मध्ये खेळणारे जे आहे होऊ शकते समोर चालून भारताची एक टीम म्हणून तयार होणार. काय सांगाल? नक्कीच या ग्रामीण भागामध्ये जे मुलं आज जो मोबाईलचा युग आहे आणि मोबाईल मध्ये व्यस्त असतात, व्यसनाच्या अधीन मुलं चालले, तरुण मुलं, त्या मुलांसाठी एक चांगली संकल्पना आमच्या या फेटरी बोखारा सर्कलच्या वतीने या येरला ग्रामपंचायतनी पुढाकार घेऊन केलेला आहे. तर नक्कीच या ग्राउंड च्या माध्यमातून मुलं राष्ट्रीय लेवलवर खेळण्यासाठी तयार होतील आणि त्यांच्या भविष्यामध्ये तरुण मुला मुलींना याचा चांगला फायदा होईल. आपल्याकडून येरला ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांच्या टीमला कशा प्रकारे आपण धन्यवाद करतो. मी तर त्यांचं खूप खूप धन्यवाद करते आणि त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या हर कठीणाईमध्ये एक काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सोबत आहे. त्यांच्यावर जे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले होते तर आम्ही एसपी पर्यंत खासदारांसाहेब सोबत गेलो होतो आणि जेव्हा एसपी साहेबाला ही परिस्थिती कळली त्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं की हे खोटे गुन्हे कशा पद्धतीने आमच्या कडमेश्वर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे. पण आमचे लोक कधीही हिंमत हारली नाहीये. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं, हीच एक भूमिका काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची आहे आणि काँग्रेसची जी विचारधारणा आहे की
अन्यायाविरोधात लढलं पाहिजे आणि आम्ही तसंच लढत आहोत. म्हणून मी ग्रामपंचायतचे सरपंच अनिल भाऊ काळमे, उपसरपंच राजू भाऊ अखंड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन करते. एक क्वेश्चन, आपण एक महिला आहात. भारतात जर आपण पाहिलं तर मुली क्रीडा क्षेत्रात लवकर येत नाही. हरियाणा किंवा उत्तर प्रदेश म्हटलं तर आपण बघतो की तिथल्या मुली स्पोर्टमध्ये आहेत, पण महाराष्ट्रातल्या मुली स्पोर्टमध्ये का नाही आणि एकही महाराष्ट्रातली मुलगी आपल्याला भारतीय क्रिकेट टीमला पाहण्यात मिळते. याकरिता मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की मुलींना प्राधान्य देण्यासाठी असे टर्फ सारखे ग्राउंड असायला पाहिजे, फॅसिलिटी असायला पाहिजे, त्यांना स्कॉलरशिप द्यायला पाहिजे. बऱ्याचशा मुली अशा आहे की खेळण्यासाठी त्या म्हणजे मुली कमी कुठेच नाही आहे. स्पोर्ट्स, मी स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन आहे, तर मला माहित आहे की मुली क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रथम स्थानी येणाऱ्या अशा मुली आहे, पण त्यांची जे फायनान्शियल पोझिशन असते, त्यांना खेळायला जाण्यासाठी त्यांची ते आपला खर्च करू शकत नाही. अशा मुलींना महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन त्यांना सामोरं आणलं पाहिजे, तर नक्कीच मुली सामोर जातील. सर्व ग्रामपंचायत मिळून एक मोठा ग्राउंड तयार केला आणि कशा तऱ्हेने आपण ते मुलं तयार करणार, की क्रिकेट टीम साठी आपण तयार करणार, काय सांगा? मी अनिल कांबळे, केरला ग्रामपंचायतचा सरपंच. 2024 ला मी या गावाची धुरा सांभाळलेली आहे. मी सुद्धा एक चांगला क्रिकेटर होतो, पण त्यावेळेला ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या नव्हत्या. त्यामुळे माझ्या मनात एक चांगलं ग्राउंड बनवायची कल्पना होती, पण माझ्या गावामध्ये एक दुसरं ग्राउंड होतं, तिथे मुलं खेळत होते. तर ते ग्राउंड लेआउटच्या माध्यमातून गेल्यानंतर मलाही वाटलं की माझ्या गावात टर्फ ग्राउंड व्हायला पाहिजे. माझी इच्छा मी बसलो तेव्हापासून होती, पण मला माझ्यापर्यंत जेव्हा गावातले मुलं त्या दिवशी या टर्फ ग्राउंडचं निर्माण करीन हे माझं हे होतं. 1.5 वर्षाच्या नंतर एका ग्रामसभेमध्ये मुलं आले आणि त्यांनी मला म्हटलं की दादा, आपल्या इथे मुलांना खेळण्यासाठी जागा नाहीये. मी म्हटलं जागा आहे, तुमची मानसिकता असेल तर मी ग्राउंड बनवताय. त्यांना मी 3 जागा दाखवल्या, त्यापैकी ही एक जागा त्यांनी सिलेक्ट केली. मी म्हटलं ती सिलेक्ट झाली आहे, मी तुम्हाला तिथे ग्राउंड बनवून देतो. माझ्याशी एवढा, त्यांनाही वाटत होतं की ग्रामपंचायतीची एवढा पैसा नाहीये, पण मी म्हटलं त्यांना तुम्ही पहिल्या वर्षी काही काम करतो, दुसऱ्या वर्षी काही पूर्ण काम करून देईल, पण मध्येच काहीतरी अडचणी आल्या, माझ्यावरती अट्रॉसिटी लागली. अट्रॉसिटी लागल्याच्या नंतर मी जेव्हा घरी आलो त्यावेळेला मी 8 दिवस जो चांगलं काम करतो त्याच्या मागे लोक मी निवांत घरी 8 दिवस थांबलो. त्यानंतर त्या मुलं सुद्धा एका शॉक मध्ये गेली होती की आमच्यामुळे त्या माणसावरती एवढा मोठा आघात झालेला. त्यानंतर माझे सरपंच माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत खाली झाली तरी चालणार, पण यावेळी आपल्याला ज्या पद्धतीचं ग्राउंड आहे ते बनवायचंच आहे आणि लोकांना दाखवतंय की ग्रामपंचायत काय करू शकते, आणि ते मी करून दाखवलेलं आहे. खरंच एक खूप मानाची गोष्ट आहे जे आपण हे ग्रामपंचायत खरंच जर सर्व सरपंच तुमच्यासारखे तुमच्या विचाराचे राहिले तर सर ग्रामपंचायत खरंच खूप म्हणजे चांगलं होईल. आणखी एक प्रश्न माझा एक आहे की आता आपण मुलं कसे तयार करणार आणि मुली कसे तयार करणार हे आपल्याला टीम मध्ये पाहिजे. ऍक्च्युअली माझं गाव हे खेळाडू आहे. माझ्या इथे प्रणय मानकर सारखा एक पोरगा आहे, तो सुद्धा युनिव्हर्सिटीच्या टीम मध्ये खेळला. प्रज्वल गोळे नावाचा एक मुलगा आहे, तो बेसबॉलचा युनिव्हर्सिटी प्लेअर आहे आणि राष्ट्रीय टीम मध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. मी त्याची सुद्धा बाईट देणार आहे तुम्हाला. आणि बरेचशा मुली आता इथे खेळायला येतात. संडेच्या दिवशी महिला सुद्धा येतात, आम्ही त्यांच्यासाठी बॅडमिंटनचा कोर्स सुद्धा आज विकत आणलेला आहे. म्हणजे सर्वांसाठी मी पुढे केलेला आहे. कशा प्रकारचे म्हणजे नेहमीचे आयोजन राहणार आहे आणि कशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित करणार आहे आणि आपल्या येरला ग्रामपंचायतच्या लोकांना काय एक संदेश राहणार आहे? या ग्राउंड मध्ये मी ग्रामीण भागासाठी एक फीस ठेवलेली आहे. माझ्या गावासाठी तो फ्री आहे. ग्रामीण भागातील जर कोणती टीम येते ते 1.5 तास 500 रुपयात खेळेल. शहरातली टीम आली तर ती 1000 रुपयात 1.5 तास खेळेल. ही एक प्लॅनिंग मी बनवून ठेवलेलं आहे. आपल्या